शालिनी, सॉरी उशीर झाला. काय झालं, ऑफिसमध्ये मीटिंग होती ती खूप लांबली, फोनही नाही करू शकलो. तुम्ही एक काम करा ना, जेवण वाढा, आम्ही फ्रेश होतो. सागर आलाय ना, आपण एकत्र जेवूया. अहो, सागर आणि मुक्ता बाहेर गेलेत, अजून आले नाहीये. तो मला त्यांचीच काळजी वाटते. काळजी कसली करताय, कुठे गेलेत? काही सांगून नाही गेले. सागरनी मुक्ताला बाहेर भेटायला बोलवलं आणि अजून आले नाहीये. अच्छा, मोबाईलवर फोन करा ना. मग केला ना, 4दा फोन केला, दोघेही फोन उचलत नाहीये. सांगा काय करायचं? काही करायचं नाही, आपण जेवून घेऊया, ते येतील. वाढते पानगे. यस सर. येस येस. नाही, मी उद्या येतो ना. नक्कीच. हो, आलं की डिटेलमध्ये बोलूया आपण. ओके ओके सर. कोण आपण? अहो, तिथे डोंगराच्या बाजूला रस्त्यावर पडली होती बेशुद्ध. आता बऱ्याच त्या डॉक्टरकडे आणलं आम्ही नेऊन, पण काही बोलतच नाहीत. पर्समध्ये पत्ता सापडला म्हणून शेवटी इथे घेऊन आलो. सो नाईस ऑफ यू. नाही, काय ॲक्च्युली प्रेग्नंट आहे, कदाचित चक्कर पडली असेल. ओके ओके, थँक्यू. नाही, आभार कसले मानता. इट्स ओके. थँक्यू. येतो मी. काय ग मुक्ते, ते डोंगरापाशी कशाला गेली होतीस तू? अगं काय झालं, बोल ना. तू बोलल्याशिवाय कसं कळणार आहे आम्हाला? काय झालं, काय तुला कशी चक्कर आली? तुला काही कुठे कशाकरता गेली होतीस डोंगरापाशी तू? का गेली होतीस मला सांग बरं. अगं असं काय करते, बोल मुक्ता. काय झालं? आली का दोघं जण? नाही. कमाल आहे या दोघांची. किती वेळ झाला, साधा एक फोन सुद्धा करता येत नाही त्यांना. आपण इथे वेडेसारखी काळजी करत बसलो. होय ना. आणि आता उशिरी इतका झालेला आहे की कोणाला कसा फोन करायचा? त्यांचाच असेल. हा, हॅलो. पद्माकर, मी गोवर्धन बोलतोय. कोणाचा फोन आहे? काय झालं की? अहो, कोण बोलतंय? पद्माकर, मी हा ऐकतोय. मुक्ता आता घरी आली आणि त्याचं काय? सागर तिच्याबरोबर नाही. काय झालं? अहो बोला ना काहीतरी. कुणाचा फोन आहे? पद्माकर, पद्माकर काय झालं तुम्हाला? हा, अहो तुम्ही एकदम असं काय करताय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? मी
झालं? सगळं ठीक आहे ना? काय झालं? बोला ना काहीतरी. अहो असं काय करतात? काहीतरी सांगा मला. काय झालं? सागर गेला. अहो दोघं बरोबरच गेले होते, मुक्ता आणि ती. असा कसा कुठे गेला? काय झालं? हा? त्याचा अपघात झाला आणि त्यात तो गेला. सागर आणि मुक्ता त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी फिरायला गेले होते. काय झालं माहित नाही, पण त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. ही इज डेड. हॅलो. हां बोलतोय. हां बोला पद्माकर साहेब. काय? डोंट वरी. एक काम करा, तुम्ही ताबडतोब निघा. मी पण तिथे पोहोचतो. येस येस. हो लगेच पोहोचतो. सागर, सागर मी आले. सागर, ए मुक्ता. सागर, सागर मला आग मारतोय. मुक्ता काय झालं? मुक्ता, मुक्ता शांत हो, शांत हो मुक्ता. काय झालं? सांग काय झालं? हो सांग मला शांतपणे सांग. काय झालं? काय झालं? बोल ना. पडला. अगं कसा पडला? कसा पडला तेच तर विचारतोय ना मी तुला. कसा पडला? तू होतीस ना तिथे मुक्ता. अगं तुम्ही
गेला होता कशाला त्याच्याकडे? कशाला घरी बोलवलं? अगं पण सागर म्हणाला त्याला काही. तू शांत हो मुक्ता. मुक्ता रडू नकोस. सागर. मुक्ता ए मुक्ता. सागर. मुक्ता. सागर मी येतेय. सागर. मुक्ता तो मला बोलवतोय. अशी काय करते मुक्ता? सावर ग स्वतःला. मुक्ता सागरकडे जायचंय. गोवर्धन, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? होय तुमच्यामुळे. जेव्हापासून सागरला मुक्ताबद्दल कळलं तेव्हापासून तो सैरभैर झाला. धड खात पीत नव्हता. आणि तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन आलात. नाही, मी एवढा विचार केला की मुक्ताचं आपल्या घरी आली तिला बरं वाटतं. हो बरोबर आहे. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करा हो. आणि तेवढंच केलंय तुम्ही आणि मुक्ताने मिळून आमच्या सागरचा बळी घेतलाय. नाही पद्माकर साहेब, प्लीज माझं ऐकून घे. मी असं ऐकून घेतलं असतं, सगळं ऐकून घेतलं असतं मी तुमचं, जर तेव्हा मला कळलं असतं तर. पण आता नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा गोवर्धन, जर आमचा सागर आम्हाला सापडला नाही ना तर तुम्हाला सोडणार नाही. गेली कुठे मुक्ता? तब्येत बरी असेल ना हिची? काकूंकडे जाऊनच येते म्हणजे कळेल. परमेश्वरा, तुझी मनापासून प्रार्थना करते, सागर जिथं कुठं असेल तिथं त्याला सुखरूप ठेव. त्याला भासव रे बाबा. त्या मुलाने आजपर्यंत कधी कुणाचं वाईट नाही केलं. त्याला वाचवणं आता फक्त तुझ्या हातात आहे. ताई, मी आज परिस्थितीसमोर आजपर्यंत कधी शरण नाही गेलो, पण आज मात्र तुझ्याबरोबर देवाची आळवणी केली मी. तोच आपला त्राता आणि शेवटी तोच आपला. नाही, भलतं काहीतरी बोलू नकोस रे. सगळं काही व्यवस्थित होईल. काय झालं? काय झालं? काय झालं? पोलिसांना एक मृतदेह सापडला, पण तो सागरचा नव्हता. सागर सापडला असेल का? ताई आत्या म्हणाली पोलीस उशिरापर्यंत त्याला शोधत होते. देवा, मी जर आयुष्यात काही बरं केलं असेल तर माझा सागर मला मिळू दे. तो परत माझ्याकडे येऊ दे. सागर, सागर. आत्या, आत्या, सागर आलाय ना? काका, तुम्ही सागरला आणलं ना? मला माहित होतं सागर आहे. तो काही पडलेला नाहीये. तो नेहमी माझी चेष्टा करतो. त्याला सवयच आहे मला घाबरवण्याची. बस 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 झाली नाटकं. सगळ्यांना माहिती हे कोणामुळे घडलेलं आहे.
शेवटी भोगायचं ते आम्हाला आणि आमच्या मुलाला. अहो तुम्ही चला, इथे क्षणभरही थांबायची इच्छा नाही आमची. चला. मुक्ता मुक्ता तर घाबरू नको. मला माहिती बाळा तुझी चूक नाही. मुक्ताला सांभाळ. अरे सकाळ सकाळ बाहेर गेला होतात काकू? मी 2 दिवस झाले मुक्ताला फोन करते, ती उचलतच नाहीये. दोघं कुठे बाहेर गेलेत का? काय झालंय काकू? तुला तुला खरंच माहिती नाही काय? ज्योती, त्या दिवशी तुमच्याकडून आल्यावर सागर आणि मुक्ता